आणि ते बोलतात ना, कोकणाची माणसं साधी भोळी, तर दापोलीसाठी वेगळं अप्लाय होतं. दापोलीची माणसं साधी भोळी आणि खूपच गोड आहेत. खरंच मजा आली. बाय. परत या आठवणी. येस येस पक्का. मातीने गाडी एकदम खराब झाली आहे बघा. डार्क कलर आहे म्हणून दिसून येतो. थोडे काचा वगैरे साफ केले आणि आता जर्नी चालू करूया आपली. तर आता टाइम आलेला आहे दापोली सोडण्याचा. आता टाइम आलेला आहे घरी जाण्याचा. दुपारचे वाजलेले आहे 2:05. मॅपमध्ये घरचं डेस्टिनेशन टाकलं आणि इथून 5 तास आणि 40 मिनिटं दाखवणार आहे. 235 किलोमीटर जे कव्हर करायचे आहेत आपल्याला आज. तर चला, ही जी दापोली टू मुंबई जी ट्रिप आहे ना, ती चालू करूया. ही अमेझिंग ट्रिप चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव तर बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि आमची सुरू झालेलीच आणि आम्हाला ही नदी दिसली. इतकी क्लिअर नदी आहे ना की फिश दिसत आहेत खालची. आणि त्या साईडला बघूया. हो वाव, इथे तर लोक आहेत ऍक्च्युली. नदी सुकली आहे बट पावसात एकदम मस्त बनेल. त्या साईडला लोक आहेत आणि पाणी एकदम शुद्ध पाणी. तर ना दापोलीचा जो एक्सपिरियन्स होता ना, तो सर्वात बेस्ट होता. आणि मला प्रश्न पडलाय की फक्त 250 पण नाही, 215 ते 220 किलोमीटर आहे आपल्या मुंबई पासून, नवी मुंबई पासून. आणि मी आतापर्यंत आलो का नाही अशा सुंदर शहरात दापोलीमध्ये. बट दापोली माझ्या मनात भरलाय आता आणि फेवरेट प्लेस झालेली आहे. वन ऑफ द फेवरेट प्लेसेस इन महाराष्ट्र झालेली आहे. आणि ते बोलतात ना, कोकणाची माणसं साधी भोळी, तर दापोलीसाठी वेगळं अप्लाय होतं. दापोलीची माणसं साधी भोळी आणि खूपच गोड आहेत. खरंच मजा आली. पण कोकणाचे रस्ते जे आहेत ना, आता मी रस्त्यांचं एन्जॉयमेंट घेतोय. असे ना हेअरपिन टर्न्स वगैरे आहेत आणि ते मला खूपच आवडत आहेत. बिकॉज जास्त खड्डे नाही आहेत आणि मस्त डांबराचा रस्ता आहे. स्पीड कंट्रोलमध्ये 60च्या आसपासच आहे. बिकॉज आहे ना मधूनच गाड्या येतात. हे बघा, हा तर एक मस्त खतरनाक वाला टर्न आहे. मजा येते यार, मजा येते. आणि ओव्हरऑल आज जे टेम्परेचर आहे ते 28 डिग्री आहे आणि खूप प्लेझंट वेदर आहे आजचं आणि बेस्ट फॉर ड्रायव्हिंग आहे. तर जो आताचा रूट आहे ना, तो दापोली क्रॉस केलेला आहे मी. पुढे महाड येईल, नंतर इंदापूर, माणगाव, पाली आणि पालीवरून डिसाईड करणार की आपण एक्सप्रेसवेवरून जाणार म्हणजे खोपोली मार्गावरून की NH66 पकडणार. ते आपण नंतर डिसाईड करूया. बट आधी पालीपर्यंत पोचू फटाफट. कोकणात जर तुम्ही ट्रॅव्हल करत आहात ना, तर ते मी एक रेकमेंड करतो की ऑफलाईन गुगल मॅप्स या क्षेत्रातलं तुम्ही डाउनलोड करा. आता मी डाउनलोड केलं आहे म्हणून मला मस्तपैकी दिसतंय ॲटलिस्ट रूटचं इन्फॉर्मेशन. इथे काय ना नेटवर्क नाही आहे, मध्ये मध्ये येतं आहे आणि 90% तर नाहीच आहे नेटवर्क. तर आता माणगावला हावाला जातो आणि महाडला पण लेफ्टवाला रस्ता जातो. तर आता इथून लेफ्ट घेतोय. अजून टोटल किलोमीटर बाकी 190 आणि हे बघा इथे बोर्ड लावले. ठीक आहे. आता हा पण SH96 हायवे आहे. 7 किलोमीटर 6.5 किलोमीटर इथे अजून चालायचं आहे आपल्याला. या रस्त्यावरच राहायचं आहे. हे बघा काय आहे की नाही खतरनाक मस्त एकदम. तिकडे आपले सूर्यदेवता आहेत आणि इकडे आपले जलदेवता आहेत. आपलं पाणी आहे. तिकडे कपडे धुतले जात आहेत. वा. आणि रस्ता पण काय सही आहे यार, एकदम बेस्ट आहे. हा बघा ना, वेडे वाकडे वळणांचा रस्ता. गाडी इकडे मनाली पण हात झोपली आहे. हाय. आणि असं काय आहे. तर चला स्ट्रेच वेच झालो आणि परत जर्नी कंटिन्यू. अजून 180 किलोमीटर बाकी आहेत. वाईल्ड ट्रॅव्हलिंग आम्ही काय प्रेफर करतो माहिती आहे, फ्रूट्स.
आता ग्रेप्स आहेत ते ग्रेप्स खातोय. आता चेकपोस्ट आलेलं रत्नागिरी पोलीस लिहिले तिथे. चेकपोस्ट वरून आता पुढे जातोय. अजून आता SH-272 वर आलोय आणि पुढे जाऊन परत SH-96 ला लागायचं आहे. आणि टोटल किलोमीटर आहेत 173 किलोमीटर, जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 3 तास आणि 57 मिनिटं. 4 तास लागणार आहेत आणि आता 4च वाजलेत, म्हणजे 4 वाजलेले आहेत संध्याकाळची आता, आणि आम्हाला घरी पोहोचायला पण 4 तास लागणार आहेत. राईडचे नजारे बघा तुम्ही, आहे की नाही बेस्ट एकदम. अख्खं गाव दिसतंय खाली. आता महाड यायला 15 ते 20 किलोमीटर बाकी आहेत. मग महाडवरून माणगाव पाली पनवेल. इतका मस्त खतरनाक अमेझिंग रस्ता आहे ना, वाव यार. हा महाडच्या आधीचा रस्ता आहे, मुंबई साईडला जाताना. आजूबाजूला दरी डोंगर आहे, हा घाट आहे आणि या घाटवर एक खड्डा नाही आहे. मला वाटतं हा रस्ता हल्लीच बनवलाय. प्रॉपर मार्किंग आहे रस्त्यावर, बघू शकतात तुम्ही. आणि खूप मजा येते या घाटवर चालवायला. डिस्टन्स तर आज भरपूर कव्हर करायचं आहे, बट फुल एन्जॉय करून कव्हर करतोय. आणि इकडे लिहिलंय की 20 किलोमीटर पर आवरची स्पीड पाहिजे इकडे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकतात की किती हेअरपिन टर्न्स आहेत. हे बघ, नागमोडी वळणे आहेत. तर या जर्नीचे ना 400 किलोमीटर झालेले आहेत. 400 किलोमीटर म्हणजे जेव्हा आम्ही निघालेलो 2 दिवसाआधी घरातून, तेव्हापासूनचे किलोमीटर 400. तर आता संध्याकाळचे वाजलेले 4:40 आणि महाडला आलेलो आहे. बघा, ही आपली मस्त सावित्री नदी आहे. हो, आज पाणी बरंच आहे यार, वा. तर आता महाडला आलो आहे. घरी अजून प्रॉपर 150 किलोमीटर बाकी आहेत, जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 3 तास आणि 22 मिनिटं. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5, म्हणजे 4:55 आणि आम्ही जॉईन झालेलो आहोत NH-66 ला. आता तर सुसाट जाऊ मस्तपैकी. जे महाड जे एक बॉटलनेक होतं ना, महाडमध्ये कसं की छोटे छोटे रस्ते आहेत, तर त्यामुळे थोडा टाइम लागतो ते कव्हर करायला. पण आता एकदम सुसाट जाऊ. 60 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर याच रोडवर राहायचं आहे. तर जसं NH-66 वर आलोय ना, एक वेगळीच ऊर्जाचा संचार झालेला आहे माझ्यामध्ये. आणि इतकी मजा येते. हा मुंबई गोवा हायवे हा बाय द वे आपला, आणि तुम्ही अक्षरशः 80 to 100 आरामात क्रूज करू शकतात अशी स्थिती आहे या हायवेची. आणि मस्त कॉन्क्रिटायझेशन ऑफ रोड पूर्ण झालेलं आहे, ॲटलिस्ट या पॅचचं तर झालेलं आहे. अजून 50 किलोमीटर या हायवेवर चालायचं आहे पाली येईपर्यंत वाटतं. घरी जायला टोटल आहे 140 किलोमीटर, जे कव्हर आपल्याला करायला लागणार आहे 3 तास. वी रेल्वे स्टेशन लेफ्टला, माणगाव पुढे आणि मुंबई पण पुढेच असणार ना, तर पुढेच आहे. ते बघा, ते दिसते ब्रिज, ते आहे वीर रेल्वे स्टेशन. काय रस्ता यार, मजा येते या रस्त्यावर चालवायला. आता 120 किलोमीटरच बाकी आहेत आणि ते कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 2 तास आणि 52 मिनिटं. आता ना माणगावमध्ये आलेलो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:20 आणि माणगावमध्ये ना हे बघा थोडंसं ट्रॅफिक दाखवते. आणि घरी पोचायला अजून 2 तास आणि 44 मिनिटं लागणार, म्हणजे किमान 3 तासात तरी पोचू. बट ना एक कॉफी ब्रेक नाही तर चहा ब्रेक घ्यायची इच्छा होते. इथे नाही, सिटीमध्ये नाही, कुठेतरी मस्त हायवेला सनसेट बघून. सनसेट व्हायला अजून किती वेळ लागेल, अर्धा 1 तास तर लागेलच. आणि सनसेट बघून चहा प्यायचा यार आज.
मित्रांनो या गाडीची हालत बघा, बाईकवाला नाही, बाईकची पुढची जी हुंडाई ॲक्सेंट आहे ना, काच नाही काय नाही, टायर एकदम वॉबल करतायत भाई. अच्छा, कोण चालवत नाही, ती टो होते. वा, ती टो होते. NH66 हायवे, मुंबई गोवा हायवे इतका अप्रतिम, इतका बेस्ट बनवला आहे ना, मी काय बोलू आता. मस्तपैकी 80, 90, 100 पण जाऊ शकतात तुम्ही आरामात. फक्त एक लक्षात ठेवा की अजून प्रॉपर मार्किंग्स नाही आहे, तर सांभाळून चालवा आणि एन्जॉय करा. या ड्राईव्ह एन्जॉय करा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:40 आता होतील आणि सनसेट होईल. तर एक चहा आणि कॉफी ब्रेकसाठी मस्तपैकी एक छोटंसं आणि गोड असं काहीतरी हॉटेल शोधतोय. लेफ्टला मिळालं, राईटला मिळालं तर थांबू तिकडे. एक टी ब्रेकसाठी इथे कोकण फूड मॉलमध्ये थांबलोय. संध्याकाळचे आता परफेक्ट 6 वाजलेले आहेत. इकडे मस्तपैकी पार्किंग करू आणि नंतर पुढे जाऊ. मस्त सनसेट होणार आहे आणि अशा काही हॉटेलमध्ये थांबलोय. गाडी तिकडे पार्क केली, दिसते की नाही मस्त. आणि बाहेर बसणार आहे आता आम्ही. तर ना तिथे मस्त आता सनसेट झालेला आहे. तर आता शेवटचा स्टेज बाकी आहे. 98 किलोमीटर्स कव्हर करायचे आहेत. इकडे आता वाजलेले आहेत 6:45 आणि इकडे बराच वेळ थांबलोय यार. म्हणाले आपण अर्धा तास जास्त थांबलोय. आता हा टाइम कॉम्पेन्सेट नाही, ओव्हर स्पीडिंग नाही करणार, आरामात जाऊ, काही इश्यू नाही. आता डेस्टिनेशनला पोचायला टाइम दाखवतोय 9 आणि 8, म्हणजे आपण 40 मिनिटाच्या वरच थांबलोय इथे. आता NH 548 वर आहे आम्ही आणि 2 किलोमीटर नंतर पाली रोडला मर्ज व्हायचंय. पाली रोडला मर्ज नाही, राईट मारायचंय पाली रोड आणि मग नंतर आपला हा तो मुंबई एक्सप्रेस वे येणार. तर आता पाली रोड साठी राईट मारतोय मी. तर इथे आहे ना फक्त पाली रोड ते जरा 2 मिनिटाचा जो पॅच आहे ना तो झाला नाहीये. आणि खोपोली इथून 58 किलोमीटर आहे, पाली 8 किलोमीटर आहे. आणि या हायवेचं नाव आहे NH 548A. हा जाऊन पुढे मर्ज होणार आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे. नाही तर तुम्हाला ओल्ड हायवेनी जायचं, तुम्ही ओल्ड हायवेनी जावा, काही इश्यू नाही है भैया. तर मित्रांनो आता आलेलो आहे या रॅम्पवर जो मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जातो, द्रुतगती मार्ग मराठीमध्ये. तर मित्रांनो आलेलो आहे माझ्या फेवरेट हायवेवर. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे. तर जसं रॅम्प चढलो ना खोपोलीवरून, तसा हा टोल आलेला आहे. सामान्य माणसांना लुटायचा टोल मी म्हणतो याला. 240 रुपये इथे कट होतात. ऍक्च्युली जितके पैसे देतो ना तितकी सर्व्हिस मिळत नाही या रोडवर, बिकॉज दरवेळी घाटावर ना ट्रॅफिक मिळतच मिळतं. रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. तर तुम्हाला हा जर दापोलीचा पूर्ण व्लॉग आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा यार, कॉमेंट करा. हा, बाय बाय. हर हर महादेव. हर हर महादेव. हरे कृष्णा. बाय बाय.